हाय गाईस, तीळ आणि गूळ बघून तुम्हाला समजलं असेल. आज आपण बनवणार आहे तीळ गुळाचे लाडू. इथे आपण घेतलेले आहेत 1/2 किलो तीळ. हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत. आणि इथे घेतला आहे शेंगदाण्याची भरड. इथे मी 1/2 किलो शेंगदाणे भाजून त्याचे क्रश करून घेतलेले आहे. आणि इथे घेतला आहे मी अर्धा किलो गूळ. गूळ पण कापून घेतलेला आहे. वेलची पावडर आणि थोडंसं तूप. इथे मी टोप तापत ठेवलेला आहे. त्यात मी टाकत आहे गूळ. इथे मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. तुम्ही साधा गूळही वापरू शकता. आता हा गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे. गूळ इथे मी वितळून घेतलेला आहे आणि आपल्याला गूळ ना बारीक गॅसवरच वितळून घ्यायचा आहे. यात आपण आता 1 चमचा तूप टाकणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आपल्याला. वेलची पावडर घालूया आता. थिकनेस बघू शकता तुम्ही. गूळ असं शेकून घ्यायचं आपल्याला मेल्ट. आता यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहे. तीळ टाकून घेतलेलं आहे. आता हे पटापट आपल्याला हलवून घ्यायचंय. शेंगदाण्याचा कूट पण घालून घेते. तीळ आणि गुळाचं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि हे आपल्याला गरम गरमच वळून घ्यायचे आहेत. थंड झाल्यावर हे गूळ चिकट होऊन जाईल आणि मग वळणार नाहीत लाडू. हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. हाताला भाजू नये म्हणून मी पाण्याचा हात लावून घेते थोडा. लाडू वळूया आता. असेच लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले तिळगुळाचे लाडू. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.